स्तोत्र संहिता अध्याय 27. परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि मला तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे, म्हणून मी कुणालाही भीत नाही. माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित हल्ला करतील, ते कदाचित माझ्या शरीराचा नाश करायचा प्रयत्न करतील. माझे शत्रू माझ्यावर हल्ला करून माझा नाश करण्याचा प्रयत्न पण करणार, परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही. युद्धात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी पण मी घाबरणार नाही. का? कारण माझा परमेश्वर विश्वास आहे. मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे. मला ते मागायचे आहे, मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या, म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन. मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करेल. तो मला त्याच्या तंबूत लपवेल. तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल. माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे, परंतु त्याचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करतील. नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करेन. मी बळी देताना आनंदाने ओरडेन. मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणी गाईन, वाद्य वाजवीन. परमेश्वरा, माझा आवाज ऐक, मला उत्तर दे, माझ्याशी दयेने वाग. परमेश्वरा, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला अगदी माझ्या हृदयातून तुझ्याशी बोलायचे आहे. परमेश्वरा, मी तुझ्या समोर तुझ्याशी बोलायला आलो आहे. परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस. तुझ्या सेवकावर रागवू नकोस आणि दूर जाऊ नकोस. मला मदत कर. मला दूर लोटू नकोस आणि मला सोडू नकोस. देवा, तूच माझा तारणार आहे. माझे आई वडील मला सोडून गेले, परंतु परमेश्वराने मला घेतले आणि त्याचे बनवले. परमेश्वरा, मला शत्रू आहेत, म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव. मला योग्य गोष्टी करायला शिकव. मला माझ्या शत्रूंचा बळी होऊ देऊ नकोस. त्यांनी माझ्याबद्दल खोटे नाटे सांगितले. मला दुःख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले. मला खरोखरच असा विश्वास वाटतो की मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल. परमेश्वराच्या मदतीची वाट बघ. सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा. आमेन.